नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. लोखंडी गज, पाईप व विटने मारहाण करून गंभीर दुखापत करून प्राणघातक हल्ला केल्याचे आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर. हातकणंगले गावातील फिर्यादी व आरोपीचे नातेवाईक हे एकाच ठिकाणी राहणेस असून फिर्यादी व आरोपी यांचे नातेवाईक यांच्या दरम्यान असलेल्या बोळातील जागेचे मालकीवरून वाद होते. यावरून फिर्यादीने त्यांची जागेची मोजणी झालेली असून आरोपींचे नातेवाईकांना जागेची मोजणी करून घ्या असे सांगितले. याचा राग आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून आरोपी क्रमांक 2 यांनी लोखंडी पाईप व गजने फिर्यादी यांचे गुडघ्याचे खाली पायावर मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादी यांचे नातेवाईक सोडवायला आले असता त्याला आरोपी क्रमांक 1 यांनी विटने मारून जखमी करून प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद हातकणंगले पोलीस ठाणे यांनी नोंदवून आरोपी क्रमांक 1 ते 3 याचेवर शिवीगाळ व मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील मे न्यायालयात पाठविण्यात आले. यावेळी सर्व आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिले. पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची 3 आरोपींचे विरुद्ध सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी मे न्यायालयात फिर्यादी यांचेसह इतर अन्य जखमी व इतर साक्षीदार यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मात्र फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबात बरेच विसंगती असल्याने तसेच अशी घटना घडली नसल्याचे जखमी साक्षीदार यांच्या जबाबात आल्याने प्रस्तुत आरोपी यांचे विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. याकरिता संशयित सर्व आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्याने संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदरकामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, अकिल मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले.